कोलवडे संघाला. कोलवडे संघाकडून आता मात्र सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. एका बाजूला असेल अमिश तर दुसऱ्या बाजूने फलंदाज आहे सागर. सागर यशवी यशवी काय माहिती तुम्हाला आता हे दोन मॅच ए भाई अजून हे दोन ही मॅच आणि एक पुढची मॅच अमिश यापुढे होणारा सामना कुंभोली गावदेवी विरुद्ध मोरेकोण बोईसर 11. तरी दोन्ही संघातील कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचे द्यायचंय. एका बाजूला संघ असेल कुंभोली गावदेवी, दुसऱ्या बाजूला संघ असेल मोरेकोण बोईसर 11. चला पंच चिराग चला घाई करायचे. स्ट्रायकिंग एंड वर फलंदाजी करताना दिसतोय सागर, तर नॉन स्ट्राईक एंड वर फलंदाजी करताना आपल्याला दिसेल सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना दिसत आहेत कुंदन उर्फ बंटी. आणि स्ट्रायकिंग एंड वर फलंदाज आहेत सागर, नॉन स्ट्राईक एंड वर फलंदाज आहेत अमिश. 3 षटकाचे सामने असतील. खेळात सशक्त पात्राची गरज असते आणि सशक्त पात्र आता मात्र म्हणावं लागेल सागर वडे यांना. आपल्या संघाची नौका पार करण्यासाठी एक डोंगराएवढी धावसंख्या उभी करावी लागेल. चला पंच घाई करायचे. बंटी प्लीज सहकार्य करायचं. तुमच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका निश्चितच आमच्या संघाला असते आणि तीच भूमिका तुमच्या माध्यमातून इथे मात्र दर्शावी अशी अपेक्षा. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं. चला लेट्स प्ले. पहिली इनिंग पहिला चेंडू घेऊन बंटी. यावेळेस बंटी यांच्या पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग रिजन मध्ये, सीमापार. षटकार 6 धावा. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. वॉट अ कम बॅक बाय मिस्टर बंटी, मॅन फ्रॉम परनाई. आता मात्र परनाई एक्सप्रेस आपल्या रुळावर धावताना दिसते. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडू नंतर मात्र रुळावरून घसरली होती. मात्र आता मात्र रुळावर येताना दिसते. विपुलजी उर्फ बंटी हे सुद्धा इथे आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आता खेळताना दिसतोय. फाईन लेग वर क्षेत्ररक्षण करतोय. माझा सहयोगी मित्र आहे, चांगला मित्र म्हणून आज यावेळेस मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण 22च्या रुपयाने. या एकरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 8 या आकड्यावर. पहिला चेंडू षटकार मारल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करावं, तर निश्चितच बंटी ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे गोलंदाजी करणं आवश्यक असतं. नवीन गोलंदाज जर असता तर पहिला चेंडू नंतर मात्र प्रेशर मध्ये आला असता. मात्र
जो प्रेशरमध्ये चांगली गोलंदाजी फलंदाजी करतो तोच सिनियर खेळाडू आणि एक चांगला असा खेळाडू म्हणून त्याला मानलं जातं. यावेळेस मात्र चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक बनतो दर्शक आणि चेंडू पोहोचवतोय सीमापार. षटकार 6 धावा. चलो उधर अपने छोटे बच्चे कोई हो गए तो बॉल लेके आने हैं. बंटी यांच्या गोलंदाजीवर प्रहार चढवला जातोय. धावसंख्या आता मात्र सरसावते 14 या आकड्यावर. बंटीचा पुढचा चेंडू, यावेळेस फुलटॉस चेंडू, चेंडू पोचवतोय खणखणीत सीमापार. 6 धावा. षटकार. तब्बल 20 धावा मोजल्या गेल्या. 12 चेंडू शेष. 12 चेंडू मध्ये किती धावा एकत्रित करतोय कोल्हाडे संघ? आता तरी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. फटका पसतोय, चेंडूच्या खाली येतोय बंटी. बंटी जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावने संघाची धावसंख्या आता मात्र 21 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. इन्फॉर्म फलंदाज सागर ऑन स्ट्राईक फलंदाजी करताना दिसेल. वेल बिल्ट कोल्हाडे संघ आज मात्र मैदानात उतरताना दिसतोय. चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्या बाजूने आहे. अजूनही कुंजल, योगेश सारखे फलंदाज तंबूमध्ये. यावेळेस सागर ऑन फायर, स्ट्रेट हिट चेंडू पोहोचवतो सीमा पार. षटकार. 6 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, यावेळेस चेंडूच्या खाली येतो सुबोध, मात्र सुबोधच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार निघून जाताना दिसतोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 31 या आकड्यावर. या षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिला चेंडू एकेरी धाव एकत्रित केली, त्यानंतर मात्र तब्बल 2 चेंडू मध्ये 10 धावा एकत्रित केला गेला. 3 चेंडू मध्ये जर समीकरण बदललं बघायचं झालं तर 11 धावा एकत्रित केला गेला कोल्हाडे संघाच्या माध्यमातून. इन्फॉर्म फलंदाज सागर आता मात्र आडवा येतोय परनाई संघाच्या. यावेळेस मात्र सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल. ब्लॉक वनचा चेंडू सुबोध जातो चेंडूच्या खाली. सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळालं. सोरा रायवल बालाजी पुरस्कृत कुंबोली चषक आयोजक आहेत कुंबोली विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब कुंबोली. प्रथम पारितोषिक या सामन्यासाठी लाभलं रॉयल बालाजी ग्रुप यांच्यातर्फे.
त्यानंतर द्वितीय पारितोषिक आपल्याला मिळालं कैलासवासी नरोत्तम विष्णू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भावेश कुसमाकर पाटील व श्री अंकित नरोत्तम पाटील यांच्या मार्फत सर्व आकर्षक प्राईज चषक इथे मात्र आपल्याला लाभले. श्री तुषार बाळकृष्ण संखे अध्यक्ष सोरा युवा ग्रुप. त्यानंतर श्री विजय सीताराम संखे कुंभोली सो दीक्षा संखे कारकर कुंभोली, श्री संतोष संखे व श्री प्रज्वल संखे कुंभोली, श्री प्रसाद पिंपळे ॲडव्होकेट धनेश संखे कुरगाव, श्री सूर्यकांत संखे कुंभोली, श्री दीपक बाळकृष्ण संखे कुंभोली, श्री रुपेश रामदास संखे कुंभोली. यावेळेस मात्र आता सामन्याकडे वळूयात. अमिश सुद्धा आता रंग बदलताना दिसतोय. म्हटलं जातंय ना खरबुजो के देख खरबुजा रंग बदलताय, त्याचप्रमाणे इथे मात्र फलंदाजी करताना दिसतोय अमिश. आता मात्र हात खोलतोय, चेंडू पोहोचवतोय ओव्हर द फेन्स, सीमापार षटकार 6 धावा. त्याच किशोर संखे पालघर, श्री विपुल पिंपळे परनाई बोईसर, श्री निखिल संखे कुंभोली, श्री अशोक भुजबळ बोईसर, कनक एक्सप्रेस लॉजिस्टिक्स चे प्रोप्रायटर श्री निखिल कुंभोली, निखिल पिंपळे कुंभोली, श्री सागर विश्वास कुंभोली, सोनी जनरल स्टोअर पाम. त्यानंतर सोरा रॉयल बालाजी ग्रुप याने आपल्याला पुरस्कृत केलं. त्या ग्रुपमध्ये श्री प्रितेशजी संखे पथराळी बोईसर, त्यानंतर आमच्या संघातील आमचा एक्का हुकमी एक्का श्री गुरु संखे, त्यानंतर पुष्पक पाटील साई स्पर्श एंटरप्राइजेस पालघर, अक्षय रवींद्र संखे कुंभोली, प्रतीक संख्ये मोरेकुरण, प्रतीक संख्ये मोरेकुरण, आतिश संख्ये कोलवडे पालघर, चिराग राणे श्री एंटरप्राइजेस, त्यानंतर श्री कुंदन बाळकृष्ण संख्ये संस्थापक अध्यक्ष निर्धा सेवा संस्था. यावेळेस मात्र सामन्याकडे वळूयात. चेंडू पोहोचवतोय स्टँड अँड डिलिव्हर सीमापार षटकार. त्यानंतर मात्र श्री तुषार बाळकृष्ण संख्ये अध्यक्ष सोरा युवा ग्रुप, अमित परशुराम संख्ये कुंभोली, श्री सुमित रमाकांत पिंपळे कुंभोली, घनश्याम दामोदर पिंपळे कलवडे ॲक्युकॅम वेल सर्व्हिस, श्री रोहित प्रदीप संख्ये धृती एंटरप्राइजेस कुंभोली बोईसर, यतीन संख्ये दुकटन पालघर माही ट्रान्सपोर्टचे संस्थापक श्री राहुल संख्ये कुंभोली, प्रणात पिंपळे वेंगणे, राहुल वडे टेंबी, श्रद्धेश पाटील उर्फ बाळ अनक्ष ट्रान्सपोर्ट, श्री हितेश मनोहर संख्ये कोळगाव, कुंजल नितीन संख्ये कोलवडे, श्री राहुल विजय संख्ये कुंभोली, श्री अनूप संख्ये परनाई. तसंच डीजे इथे दिलं गेलं अंकित बळवंत पिंपळे देवेत फाउंडेशनचे कुंभोली शाखाध्यक्ष. यावेळी मात्र हवाई बाहेर चढवताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार सागरांच्या फळीतून इथे मात्र खेचताना दिसतोय. अतुल्य बल असं दोघी संघ. यावेळेस पुन्हा एकदा फटका पोचतोय, चेंडूच्या खाली जातोय क्षेत्ररक्षक. यावेळेस कुठली चूक त्यांच्या मार्फत पाहायला मिळत नाहीये. मोठा झटका, सागर सारखा एक मोठा फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. आता पण वळूयात संगीताच्या दिशेने. प्रकारची आतिषबाजी सागरांनी केली
तीच आतिषबाजी करण्याची कला कौशल्य आणि धमक बंटी बाळा भाया या तिन्ही फलंदाजांमध्ये सुद्धा आहे. सामना हा फायटिंग मुवमेंट पर्यंत येऊन पोहोचलाय. 54 धावा या धावफलकावर लगावला गेला. या षटकातला हा मात्र 5वा चेंडू घेऊन भाया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा मिसिट फटका. चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र 56 आकड्यावर जाऊन पोहोचते. कुंभोलीचं मैदान आणि कुंभोलीचं मैदान म्हटल्यानंतर गेटेबल आहे धावसंख्या. अजून एक मोठी फटका खेचावा लागेल अमिशांना. धमक आहे या फलंदाजामध्ये. बंटीने जर आपली खेळी केली तर निश्चितच आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवू शकतो. अमिश खेळण्याच्या नादात चुकतोय. व्हेरिएशन केलं जातंय. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंच दाद फेटाळून जातात. एकेरी धावाने संघाची धावसंख्या इथे पोहोचते धावफलकावर 57 या आकड्यावर. 18 चेंडू 58 धावांचं लक्ष. 18 चेंडू 58 धावा. आता आपण वळूयात संगीताकडे. अठरा चेंडू आणि 58 धावाचं लक्ष. चला मोरेकुरण बोईसर 11 नाणेफेकीसाठी यायचं. मोरेकुरण बोईसर 11 नाणेफेकीसाठी यायचं. कुंभोली संघातील कर्णधार इथे उपस्थित झालेले तरी मोरेकुरण बोईसर 11 नाणेफेकीसाठी यायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. पूर्णतः जिम्मेदारी ही कर्णधाराची असते. आपल्या संघाला कशा प्रकारे खेळवायचा आहे, सामना आपल्याला कुठल्या गतीने खेळायचा आहे. जर कर्णधार आपल्या संघाला घेऊन चालला तर निश्चितच सामन्यामध्ये आपल्याला जास्त विलंब होणार नाही. आपल्याला सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. विजयासाठी 18 चेंडू 58 धावा. प्रत्येक चेंडू मागे मोठी हिटची आवश्यकता आहे. कॅपेबिलिटी आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. एका बाजूला सलामीवीर येतोय, स्ट्रायकिंग एडवर फलंदाजी करतो दीपेश, तर नॉन स्ट्राईक एडवर आहेत बंटी. वरिष्ठ बंधू आणि थोडली बंधू सलामीवीर जोडी मैदानामध्ये येताना दिसते. मोरेकुरण बोईसर 11 कर्णधार यायचंय, प्लीज सहकार्य करायचं. आपल्याकडे जास्त अवधी आता मात्र शिल्लक राहिलेला नाहीये. एका बाजूला खेळताना दिसतो स्ट्रायकिंग एंडवर दीपेश उर्फ बाळा, तर दुसऱ्या बाजूने खेळतोय कुंदन उर्फ बंटी. दोन्ही बंधू आमने सामने.
पहिला चेंडू मिसिट फटका, चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू सेफ लँड होतोय. एकेरी धाव सहजरित पूर्ण, एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात केलं गेलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू सागरांच्या मार्फत राखला गेला. पहिल्या चेंडूवर 2 धावा एकत्रित केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये परनाई संघाकडून तब्बल 20 धावा मोजल्या गेल्या. यावेळेस चांगला फटका, मंदार जातो चेंडूच्या खाली, मंदार करतोय चूक, चांगला एफर्ट म्हणावा लागेल. मात्र जो चेंडू हाताला लागतो तो चेंडू मात्र झेल घेणं आवश्यक असतं. आणि बाळासारखा मोठा फलंदाजीसाठी मैदानात असेल तर मात्र ती एक मोठी घोडचूक असेल. कोल्हाड संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर कुठल्याही पद्धतीत यावेळेस बंटी ऑन फायर 6व्या गिअर मध्ये फलंदाजी करतोय, चेंडूला पोचवतोय, स्टँड अँड डिलिव्हर, सीमापार षटकार, 6 धावा. दरम्यान सागरांचा पुढचा चेंडू, बंटी ऑन फायर, बॅक टू बॅक, बंटी यांच्या फळीतून आता हा मात्र दुसरा मोठा फटका येताना दिसतोय, चेंडू पोहोचवतोय, सीमापार षटकार, 6 धावा. या 6 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 15 या आकड्यावर. डीजे पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा फटका, चांगला चेंडू आपल्या फळीवर घेताना दिसतोय बंटी. धावसंख्या आता पोहोचवतोय 16 या आकड्यावर. नजर हटी, दुर्घटना घटी, त्याप्रमाणचे कॉलिंग इथे मात्र दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळालं होतं. मात्र वेळेस नकार दिला आणि एक मोठा धोका इथे मात्र टळला परनाई संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मारण्याच्या नादात चुकतोय, निर्धाव चेंडू टाकला जातो सागराच्या माध्यमातून. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा. 1 षटक समाप्त, धावसंख्या 16 धावा. चला मोरेकोरण बोईसर 11 संघ कर्णधार आपला पाठवायचा आणि जिंकण्याची सुरुवात तेथून करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते आणि ती सुरुवात करताना दिसतोय बंटी, मॅन फ्रॉम परनाई. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फलंदाजी त्यांना पाहायला मिळते. आपल्या मेरिटवर खेळतोय, क्लास दाखवतोय. मी कुठल्या क्लास आणि कुठल्या दर्जाचा फलंदाज आहे इथे मात्र दाखवताना दिसतोय. चला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचं. अक्षय पाटील नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचं. यावेळेस बंटी फटका फसतोय, मात्र सेफ चेंडू पडतोय, चेंडू जातोय, 1 बाउन्स, सीमापार, चौकार, 4 धावा. दरम्यान पुढचा चेंडू कुंजल यांचा, खूपच बाहेरचा चेंडू.
खूपच बाहेरचा चेंडू पंच वाईड म्हणून इथे मात्र घोषित करतात अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्या मूव होताना दिसते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 21 या आकड्यावर. कुंभोली गावदेवी संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला. नाणेफेकीचा गोल समजावून पंचांकडे दाद मागितली जाते मात्र तटस्थ असे पंच त्यांचं दाद फेटाळून लावतायत. निर्धावाचा चेंडू कुंजलाच्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर कुंजलाच्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिला चेंडू चौकार खेचला, त्यानंतर वाईड चेंडू, त्यानंतर चांगला कमबॅक करताना दिसतोय कुंजल. नितीन संखे मॅन फ्रॉम कलवडे. यावेळेस मात्र बॅटीची वरची कड घेऊन चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकेरी धाव. हिट विकेट बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतो बंटिंग. मोठा झटका लागतो इकडे मात्र परनाई संघाला. हाही फलंदाज त्याच दर्जाचा आहे. चांगली फलंदाजी जर केली तर आपल्या संघाची नौका पार लावू शकतो. प्रसाद आता फलंदाजी मार्गावर सज्ज होताना दिसतोय. चांगली फलंदाजी करणं आवश्यक असेल आपल्या संघाकरता. मोठा झटका लागला. बंटी आता मात्र डगआउटच्या दिशेने गेला. यावेळेस खराब असा यष्टरक्षण पाहायला मिळालं. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली. एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही धावफलकर पोहोचते 22 या आकड्यावर. पहिले षटक 16 धावा एकत्रित केल्या. त्यानंतर मात्र कुंजलांच्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचला गेला आणि नंतर मात्र हिट विकेट होऊन बंटी सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या दिशेने गेला. त्यानंतर कुठेतरी ब्रेक लागला गेला धावसंख्येवर. प्रेशर क्रिएट केलं गेलं. आता प्रेशर मध्ये कशा प्रकारची खेळी करतोय बाळा. चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतो आपल्या संघाची. आता मात्र बघूया बाळ्यांच्या फळीतून पॉवरफुल फटका निघतोय. क्षेत्ररक्षक बनतो दर्शक आणि चेंडू पोहोचवतोय सीमापार. 1 बाउन्स चौकार 4 धावा. का 26 आकड्यावर जाऊन पोहोचते. बाळ्याने दाखवायचं आहे मैदान जरी तुमचं असलं तरी धिंगाणा आमचाच असणार आणि तोच धिंगाणा करण्यासाठी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करणं आवश्यक आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खूपच बाहेरचा चेंडू. दिशाहीनचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. चेंडू आमचे पंच वाईड म्हणून इथे मात्र घोषित करताना दिसत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू घेऊन कुंजल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू यावेळेस बाळा ऑन फायर. चेंडूच्या खाली येतो सागर. सागर कुठली चूक करताना दिसत नाही. मोठा झटका इथे मात्र लागतोय. बाळासारखा एक मोठा ब्रांड फलंदाज तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कनेक्शन चांगला होता मात्र डिस्टन्स तेवढा चेंडूला मिळाला नाही. दरम्यान आता नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय जयेश. सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय योगेश उर्फ गुड्डू.
6 चेंडू 31 धावा. ज्या प्रकारे कला कौशल्य अक्षयाने दाखवलं तसाच प्रकारचा कला कौशल्य इथे मात्र भायाने दाखवावं लागेल. आता 6 चेंडू 30 धावा. 6 चेंडू 30 धावा. 6 चेंडू मध्ये 32 धावा असताना अक्षयाने सलग 5 चेंडू मध्ये 5 षटकार खेचले आणि सामना आपल्या बाजूने झुकवला. पुढचा चेंडू घेऊन योगेश. यावेळेस मिसिट फटका चेंडूच्या खाली येतोय अमिश. अमिश यांच्या हातून कुठली चूक होताना दिसत नाहीये. मोठा झटका. भाया नावाचा एक मोठा फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. कुंभोली गावदेवी संघात निर्णय कळवायचा आहे. कुंभोली गावदेवी फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. मोरेकडून बोईसर 11 संघाला. दरम्यान सुबोध यांच्या समोर सुवर्ण संधी धावून आलेली आहे. 5 चेंडू 5 षटकार खेचण्याचा विक्रम त्यांच्या फळीतून होतोय की नाही. करू शकतो विक्रम हा फलंदाज. यावेळेस सुबोध नावाचा ब्रांड इथे मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. अटेम्प्ट चांगला होता मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. मोठा झटका सुबोध आता मात्र बॅक टू द पवेलियन जाताना दिसतोय. यावेळेस मात्र चेंडू फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. चेंडू जातोय सीमापार चौकार. 4 धावा. जवळजवळ सामन्यामध्ये पकड प्रस्थापित करताना दिसतोय कोलवडे संघ. आजच्या दिवसामध्ये कोलवडे संघाच्या माध्यमातून फळीच्या स्वरूपात गोलंदाजीच्या स्वरूपात चांगली फलंदाजी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र मारण्याच्या नादामध्ये चुकतोय. लॉंग ऑफ मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावण्या संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर लगावली जाते. 33 या आकड्यावर. 6 चेंडू सर्वेश तुमच्या संघाला विजयासाठी 32 धावा डिफेंड करायच्या होता. मात्र 32 धावा तुमचा संघ डिफेंड करण्यासाठी अशक्य असं टास्कला शक्य करून दाखवलं. वन मॅन आर्मी पद्धतीची फलंदाजी केली अक्षय पाटील यांनी आणि पराभूत झाला टेंबी संघ. आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट संघ होता टेंबी. मात्र निराशा त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसते. दुःखाचं सावं यावेळेस मात्र चेंडू पोहोचवतोय सीमापार चौकार. या 4 धावांना संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 37 या आकड्यावर. आमच्यासोबत इथे मात्र जोडले जातात अंकित नरोत्तम पिंपळे. तर त्यांचं